नमस्कार मित्रांनो, मी आता आहे मुंबईमध्ये आणि मुंबईमधला एक भाग आहे मुलुंड. या भागामध्ये पाच रस्ता नावाचा एक एरिया आहे. त्या एरियाच्या जवळ एक कॉम्प्लेक्स आहे आणि कॉम्प्लेक्स म्हणजे बिल्डिंग वगैरे आहे तिथे. आणि काही ठिकाणी अशा जरा जुने जे बंगले आहेत, वाडा आहेत, तसं त्या प्रकारचे रहिवासी आहेत तिथे राहतात. आणि तिथे आतमध्ये गाडी पार्क केली होती आणि गाडी पार्क केल्यामुळे काय झालं, आता सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे ना जमीन तापलेली आहे, गरम झालेलं आहे, सगळीकडे उष्ण वातावरण आहे. त्यामुळे त्या सोसायटीमध्ये साप निघालेला आहे. साप आश्चर्य वाटतं मुलुंडसारख्या भागामध्ये, आणि ते पण एकदम सेंटर पॉईंटमध्ये असलेल्या भागामध्ये साप निघणं ही फार मोठी गोष्ट आहे. आणि विशेष म्हणजे साप निघाल्याच्या नंतर तो साप कुठे लपला आहे माहिती आहे का? दाखवतो तुम्हाला. बघा मित्रांनो, बघा आता सर्पमित्र आलेला आहे. आणि ही जी गाडी दिसते ना, ही जी गाडी आहे एर्टिगा, या एर्टिगेच्या गाडीमध्ये साप लपलेला आहे आणि सर्पमित्र आहे. आता तो प्रयत्न करतोय सापाला काढण्याचा. आता तो आलेला आहे सर्पमित्र. सगळे धडपड चालू आहे, पब्लिक जमा झालेली आहे बघा. आणि ही गाडी या सोसायटीमध्ये पार्क होती. तिथेच राहणारे व्यक्ती आहे. त्यांच्या गाडीच्या मध्ये म्हणजे खाली जो भाग आहे ना, इथे आता तो साप लपलेला आहे. तो दिसणार नाही, जेव्हा तो बाहेर येईल तेव्हाच कळेल. आणि आलेला आहे, ओरडत आहेत, त्याचा अर्थ साप आलेला आहे. हां, आलेला आहे. आणि त्याच्यामध्ये काय म्हणतात त्याला, त्या बघा रेडिएटरमध्ये लपलेला होता आणि तो साप पकडलेला आहे त्यांनी. बघा बघा बघा, अरे बाप रे, ते बघा खूप मोठा साप आहे. ते बघा ते बघा ते बघा ते बघा ते बघा, अरे बाप रे, धामण आहे, धामण जातीचा हा साप आहे. हे बघा सर्पमित्रांनी या रेडिएटरच्या इथे लपलेला होता आणि तो साप पकडलेला आहे. बघा शेवटी सर्पमित्र आल्याच्या नंतरच त्याने तो साप पकडलेला आहे. आणि त्यांचं कामच असतं. आणि मला वाटतं हे दुसरीकडे व्हिजिट देऊन आलेले, त्यांनी त्या बाटलीमध्ये पण एक दुसरा साप पकडलेला आहे तिकडनं इकडे. आणि मुंबईमध्ये चांगल्या सोसायटीच्या ह्याच्यामध्ये साप येणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि विशेष गोष्ट आहे. असं आहे मित्रांनो. काय झालं माहिती का, या निसर्गाच्या सान्निध्यामध्ये आपण त्यांच्या एरियात जाऊन राहतो आहे. त्यामुळे हे असे सर्प, वाघ, माकडं हे आपल्याला शहरात भटकताना दिसतात. तर हे आता त्यांनी पॅकिंग केलेले आहे आणि आता ते घेऊन जातील. आणि ते काय त्यांना काय मारणार नाही, काय नाही. सर्पमित्र आहेत, ते जंगलामध्ये नेऊन त्यांच्या जागी त्यांच्या निसर्ग वातावरणात त्यांना सोडून देतील. असं आहे ते. हा इथं लपला होता. असं आहे. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.